ये काय हां झालं का पुसून? आता पाणी नको सांडू मग. आता मम्मी रागावन मग तुला. काय म्हटलं तर मी काय म्हटलं ग? मी काहीच तर नाही म्हटलं तुला. पोछा मार म्हटलं. काय म्हटलं मी? हो तर मी काय म्हटलं तुला? तू मला द्या ना, तू म्हणत होती बरं म्हणून. काय म्हटलं मी? सांग ना. काय म्हटलं? काय म्हटलं मी? काहीच तर नाही बोलली मी तुला. हां काय सांग? सांग ना तर. मला नाही माहीत मी काय म्हटलं तर. तू सांग. अच्छा तू साफसफाईवाली बाई आहे. नाही ग आमची रुई आहे तू. साफसफाईवाली बाई थोडी आहे. आमची बाई आहे ते रुई. साफसफाईवाली बाई आहे का तू? ते छान छान बाई आहे रुई आहे. आज शाळेत नाही गेली. लॅट्रिन लागली म्हणून आहे ना रुआ? ठेवून दे मग आता. चला उद्या होळी आहे, खेळायचं आहे उद्या. आज नाही खेळायचं. आता पाणी नको सांडव. काय ठेवून दे, मम्मी मारल. मम्मीला वाटत हे कपड्यानं पुसली असं. हो मम्मीला वाटण आता कपड्यांनी पुसली कर धुवून. ते कपडे घाण होत आहेत ना आंघोळ झाल्यावर. जमा ठेवून दे आता. ठेवून दे लवकर. झालं बच्चा तू? काय झालं? लागलं का? कुठे चालली तू मला सांग पहिले. सांग ना. हे टावेल घे. ए रुई टावेल ठेव तिकडे. वास मारते. ठेव ना तिथे. ठेवला होता धुतला होता. लवकर घे. कशाला? कोण्या मंदिरात? का टीव्ही आणायला? कुठे जात आहे? आता गरमी होऊन राहिली रात्रीची. माझी टिकली काढली पाडली का मा? अच्छा ए जातच जा ना. लवकर लवकर जा. लवकर लवकर या. होळी पेटते ना मग. आता राहू दे ना ग. चष्मा वेशमा ऊन नाही आहे आता. राहू दे. नखरे नको करू. जा जा लवकर जा म्हणून. माझा आता चष्मा खरीद. जा लवकर लवकर जा. लवकर या मग. होळी नाही का मग संध्याकाळी होळी वगैरे पेटवा लागते. जा मग लवकर जा लवकर या. काय करशील तिकडे? मुज्जोर. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला आता वाजलेले आहेत 12. प्रांजू, स्वप्नील आणि रोही थोडे टी व्ही पाहायला गेलेले आहे नवीन. कारण आमची इथे टी व्ही खराब झालेली आहे. खूप खर्च सांगत आहे 10-12 हजार रुपये. तर जमलं तर नवीन पाहतो म्हणते. आणि नाहीतर मग ही रिपेरिंग होत असेल तर यालाच पाहून घेतो म्हणाला. स्वप्नील आता गेलेला आहे. होळीचा स्वयंपाक वगैरे व्हायचा आहे दुपारी. सकाळी नाश्ता वगैरे केला. रुईचे आजोबा वगैरे गेले सकाळी त्यामुळं नाश्ता वगैरे केला. रुईला आज बरं नसल्यामुळं पाठवलं नाही. मला बरंच नाही आहे. जो माझा दिवाळीमध्ये प्रॉब्लेम्स होता तो पूर्ण तसाच झाला. पाठ दुखणे, चक्कर येणे आणि बोलताना पण श्वास भरून येतो जास्त. चालता पण येत नाही. घरातल्या घरात गळून जात आहे. स्वप्नील खूप म्हणत आहे की दवाखान्यात जाऊ. चल बा कुठल्या दवाखान्यात जाऊ हाच विचार पडत आहे. कारण थेरपीवाल्याकडे गेलं तर तो पुन्हा म्हणाल की थेरपी करा. कारण थेरपीला खूप पैसे लागतात. आणि सुपरमध्ये गेलं तर सुपरवाल्याने आधीच सांगितलं होतं बायपास सर्जरी. पण ते पण रिक्स आहे म्हणाले. जर आता तिथे पण गेलो तिथे पुन्हा एन्जिओग्राफी करायला सांगन. कारण एन्जिओग्राफी केल्यावर 3 महिने चालते ती एन्जिओग्राफी. त्याच्यावर इलाज करण्यात येते. नंतर 3 महिन्यानंतर दुसरीच करावं लागते. तर मला होऊ शकते जर तिथे गेली सुपरमध्ये तर एन्जिओग्राफी करायला सांगन. त्यामुळं असा विचार पडलेला आहे की कुठे जाऊ बा म्हणून. एन्जिओग्राफी केल्यावर ते पुन्हा अजून तेच सांगतील की
हे एन्जिओग्राफी करावं म्हणून. नंतर मग तोच इलाज, बायपास सर्जरी, रिक्स आहे, हे आहे ते आहे. त्यामुळे आता विचार पडला की काय करा. स्वप्नील म्हणत आहे की चल आयुर्वेदिक औषध वगैरे घेऊ. चला मग आता थोडा आराम करते आहे. रुईला पण सोबत नेलं आहे कारण रुई झोपू देत नाही, मग थोडा आराम पण नाही करू देत. तर रुईला प्रांजूने सोबत नेलेलं आहे. बघा छोटी टी व्ही आणली आहे सध्याची, आता रिपेरिंगवाल्याकडून त्यांनी घेऊन जा म्हटलं काही दिवसासाठी, 2-3 दिवसासाठी आणलेली आहे. कारण तो बुधवारी नवीन टी व्ही आणून देणार आहे म्हणून त्यांनी स्वतःच्या दुकानातली दिली आहे हे. चला आता प्रांजू आणि स्वप्नील होळीची पूजा करायला जात आहे. बोलत नाही हवं नाही. तू जात आहे का? जा मग. हा निघाले. निघाले म्हणायचं, निघला म्हणत असते का? मी पण पूजा करून